गजानन महाराजांच्या पालखीचे परभणीत उत्साहात स्वागत करण्यात आलं। शेगाव ते पंढरपूर प्रवास करणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी 5 जुलै रोजी परभणीत पालखीचे स्वागत करण्यात आलं। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पालखीचे परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथे दरवर्षीप्रमाणे आगमन होतात संपूर्ण परिसर गणगण गणात बोतेच्या जयघोषानं दुमदुमून गेला। ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। परभणीत पालखी दाखल झाल्यानंतर विसावा कॉर्नर येथे प्रमोद कुटेसह मित्र परिवाराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे खारीक, बदाम, काजू, खोबरे पालखीतील वारकऱ्यांना याचं वाटप करण्यात आलं। तसंच पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे, मंगेश देशमुख, अनिल आव्हाड, बबलू, साई गुंडे, निखिल तवरे, सोनू गायकवाड, किशोर कांबळे, बालाजी पाईकराव, महेंद्र गायकवाड, गजानन सांगळे, आकाश सांगळे, मुंजाजी कांबळे, सुरेखाताई कुटे, चंद्रकलाबाई कुटे, मुक्ताई कायदे, निकिता सांगळे आदींसह प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कुटे परिवारातील सदस्य उपस्थित होते। संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं परभणी शहरामध्ये 57 वर्ष आहे की आता आगमन झालेलं आहे। त्या निमित्ताने परभणीमध्ये प्रमोद भाऊ कुटे व सर्व मित्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी फ्रूट त्यामध्ये काजू, बदाम, खारीक, खोबरं दरवर्षी जसं वाटतो यावेळी वर्षी वारकरी संप्रदायकांना सर्व मित्राच्या वतीनं त्यांना अन्नदान वाटप करण्यात आलेले आहे। गजानन महाराज दरवर्षीप्रमाणे विठुरायाच्या भेटीला जात असतात। तर असे अनेक परभणीमध्ये स्थळ आहेत की त्यामध्ये बरेच लोक आहेत की ते वाटप करतात। त्यामधून आमचे विसावा कॉर्नर स्टेशन रोड परभणी या ठिकाणी सर्व मित्रमंडळाच्या वतीनं आज संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या वारकऱ्यांना काजू, बदाम, खारीक वाटण्यात आलेलं आहे। तरी बी सर्व मित्रांचं बी याच्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि आपण बी सर्वजण इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व मित्रांचे धन्यवाद। उपक्रम जवळपास 20 वर्षापासून चालू आहे विसावा कॉर्नर स्टेशन रोड परभणी या ठिकाणी। असंच जोपर्यंत हे पालखीचं आगमन परभणीत येत राहील तोपर्यंत आमच्या वतीनं हे वारकरी संप्रदायाला वाटण्याचा कार्यक्रम चालूच राहील। मंगेश बोलतोय। परभणीमध्ये आज हे झालेलं आहे, आगमन झालेलं आहे। त्या निमित्तानं आमचे प्रमोद भाऊ कुटे दरवर्षी वारकरी समाजाला काजू, बदाम, खारीक याचं वाटप करतात आणि याच्याबद्दल हा पुण्याचं काम हा प्रमोद भाऊ कुटे करतात आणि आमचे मित्रमंडळ आम्ही सर्व त्यांना साथ देतो आणि असेच आम्ही आहेत तोपर्यंत असेच प्रमोद भाऊ म्हणतात आम्ही सेवा करू। एबी न्यूज मराठीसाठी शांतीलाल शर्मा, परभणी।